ब्रेकनंतर पुन्हा एकदा आजची सगळ्यात मोठी बातमी. सिब्बल यांनी युक्तिवादामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे. 11 आमदारांचा ठराव त्यांनी वाचून 31 आमदारांचा ठराव त्यांनी वाचून दाखवलेला आहे. हे तेच 31 आमदार आहेत ज्यांनी सगळ्यात आधी ठराव मांडलेला होता. त्यांचा हा ठराव कपिल सिब्बल यांनी वाचून दाखवलेला आहे. त्याच्यामुळे आता या सुनावणीला नवं वळण मिळतं का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. जुन्या अपात्रतेबाबत निर्णय न घेणं लोकशाहीसाठी घातक आहे असंही कपिल सिब्बल यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि 31 आमदार असणं हा स्वच्छनं पक्ष सोडल्याचा पुरावा असल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे आता या ठिकाणी पक्ष सोडला होता त्या 31 आमदारांनी असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय आणि त्याच्यामुळे कुठेतरी निर्णायक वळणावर ही सुनावणी आल्याचं दिसतंय. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास हे थेट दिल्लीवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. तर प्रशांत बाग आपल्यासोबत या ठिकाणी आहेत. मी सगळ्यात आधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे जाते. त्यांच्याकडून आजच्या सुनावणीचे अपडेट आपण घेऊयात. प्रशांत, आपण बघतोय की 1 तासाभरापासून सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत कोणकोणते मुद्दे सिब्बल यांनी मांडले? महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं आतापर्यंत 57 मिनिटं सुनावणी झालेली आहे. त्या सुनावणीचे जर पहिले टप्पे सगळं संपूर्ण आपल्या न्यूज 18 मराठीच्या प्रेक्षकांना सांगायचं असेल तर शिवसेना प्रकरणाची सुनावणी जेव्हा झाली तेव्हा तारखांची यादी कपिल सिब्बल हे जे युक्तिवाद करत आहेत त्यांनी कोर्टापुढे मांडली. आणि त्या सिब्बलांनी दावा केला आहे का शिवसेनेला निवडणूक आयोगाकडून राजकीय पक्ष म्हणून मान्यता मिळाली आहे. ही रितसर मान्यता आहे. बाळासाहेब ठाकरे त्यावेळेस प्रमुख होते. 1966 मध्ये या पक्षाची स्थापना करण्यात आली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पदभार स्वीकारला. 3 उपनेत्यांसह 6 नेते म्हणून या पक्षप्रमुख म्हणून यांनी निवडले. आणि पक्षाच्या घटनेमधील कलम 11 अंतर्गत हे निवडणूक आयोगाला रितसर देखील कळवण्यात आलं. आणि आम्ही त्या घटनेचा कलमाचा उल्लेख देखील त्यांनी केला. आणि निवडणूक आयोग 2018 मध्ये म्हणतं की ही आमच्याकडे ती घटना उपलब्ध नाही. याचा अर्थ असा होतो ज्या उद्धव हे बिनविरोध निवडून आले होते त्यांनी एकनाथ शिंदे यांना नियुक्त केले होते. दोन्ही पक्ष यावर सहमत देखील होते. तेव्हा या नियुक्तीला कुठल्या प्रकारचं आव्हान देण्यात आलं नाही आणि घटनेची चर्चा देखील केली नाही आहे. त्यावर सरन्यायाधीशांनी विचारलं हे कलम 11 निवडणूक आयोगाला जानेवारी 2013 मध्ये कळवण्यात आलं होतं का असा सवाल सरन्यायाधीशांनी केला. तर त्यावरती आणि सोबत त्यांनी दुसरा सवाल केला तो जी सही त्यावरती आहे त्या सहीची आपण पुष्टी करू शकता का. त्यावर कपिल सिब्बल यांनी म्हटलं की एकनाथ शिंदे हे राष्ट्रीय कार्यकारिणीचे भाग होते आणि जी सही आहे त्या सहीची पुष्टी देखील त्यांनी केलेली आहे की त्यावेळी तत्कालीन सचिवांची ही सही आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि पक्षाच्या नेतृत्वाने उमेदवार उभे करून निवडणुका लढवल्या आणि 2019 मध्ये लोकसभेत 18 जागा मिळवल्या हे देखील त्यांनी आपल्या युक्तिवादावर सांगितलं. सोबतच निवडणुका लढवताना 2013 असो 2018 असो या निवडणुका संविधानाच्या नियमानुसार लढवण्यात आलं आणि हे संविधान वैध आहे असं देखील निवडणूक आयोगाने म्हटलं होतं. असं असताना केंद्रीय निवडणूक आयोग आत्ता ही जी घटना आहे याला अवैध कसं ठरू शकतं असा सवाल फराह यांनी केला. फराह बरोबर यांना म्हणजे आपण केंद्रीय निवडणूक आयोगाच्या या निर्णय अर्जावरती सवाल सरन्यायाधीशांनी केलेला आहे. आणि त्यानंतर बघितलं 2019 आणि 2022 मध्ये ते मुख्यमंत्री होते, कॅबिनेट मंत्री होते. म्हणजे मुख्यमंत्री कोण असेल उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री कोण होतं एकनाथ शिंदे. आणि 2013 आणि 2018च्या संविधानानुसार त्यांनी हा मुद्दा कधीच उपस्थित केला नाही असा देखील सवाल यावेळेस कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना केला आहे. म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संपूर्ण जो निर्णय त्यांनी दिलेला आहे पक्ष असो चिन्ह असो किंवा पत्र अपात्रते संदर्भातला विधानसभा अध्यक्षांचा निर्णय असो यावरती प्रश्नचिन्ह जाऊन उपस्थित केले आहे. आणि सोबतच त्यांनी हे म्हटलेलं आहे की हा संपूर्ण पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि नेतृत्वाबद्दल कधी कुठली शंका देखील घेण्यात आली नाही. आणि हे जे प्रतिवादी आहे एकनाथ शिंदे आहे यांनी देखील निवडणूक आयोगाकडे किंवा अध्यक्षाकडे कधीही याची तक्रार देखील केली नाही आहे. पण जेव्हा यांना कळलं की 31 आमदार हे जेव्हा सुरत आणि सुरतमधून गुवाहाटीला घेऊन गेले त्यावेळेस त्यांनी या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सुनील प्रभू जे आहे हे त्यावेळेस प्रतोद होते आणि त्या प्रतोदाला देखील त्यावरती देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असंही त्यांनी म्हटलंय. साधारणतः 44 ते 45 मिनिटापासून युक्तिवाद सुरू आहे आणि या युक्तिवादाची दिशा आता निश्चित होताना आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे प्रशांत. एकूणच असं म्हणता येईल की टर्निंग पॉइंटवर हे सगळं प्रकरण येऊन पोहोचलेलं आहे. प्रशांत बाग, तुम्ही जसं सांगितलं होतं तसं आतापर्यंतचा जो हा युक्तिवाद झालेला आहे त्याच्यावरून काय सांगता येईल की कोणत्या पक्षावर सध्या जास्त दबाव आहे? कोणत्या पक्षावर सगळ्यात जास्त दबाव आहे यापेक्षा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आता जो समोर येतोय तो हा आहे घटनाक्रम. जर का गांभीर्याने या सगळ्या विषयामध्ये जर का आपण बघितलं तर 21 जूनला म्हणजे की 20 आणि 21 या 2 तारखांच्या ज्या खेळ्या आहेत ना त्या 2 तारखांच्या खेळ्यांवरनंच युक्तिवाद वेगवेगळ्या प्रकारे चालले की ते गुवाहाटीला निघून गेले आणि 31 तारखेला अजय चौधरी यांची मुख्य प्रतोद म्हणून उद्धव ठाकरे यांनी नियुक्ती केली.
हा मुद्दा लक्षात येतोय. जर तुम्ही मुख्य प्रतोद म्हणून त्यांची नियुक्ती केली तर आधीच्या प्रतोद यांना तुम्ही दूर का हटवलं? ते त्या 31 आमदारांमध्ये होते म्हणून गेलं का? तोपर्यंत ते पक्षातनं फुटले होते का? की आता सरन्यायाधीशांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे की त्या विषयात स्वैच्छिक कृती, तर स्वैच्छिक कृती ही प्रत्यक्षात झाली होती का? 20 तारखेला एक दिवस आधीच, म्हणजे 21 तारखेला ते गेले, पण 20 तारखेलाच एक दिवस आधी त्यांनी जी निवडणूक झाली होती राज्यसभा आणि विधानसभा, म्हणजे आपल्याला माहिती आहे की संजय राऊत सुद्धा निवडून आले होते, त्यावेळेस सुद्धा यांनी पक्षाच्या उमेदवाराला मतदान केलं होतं. हे सुद्धा विसरून चालणार नाही. म्हणजे त्यांनी पक्षाची भूमिका सोडली नाही. म्हणजे अशा प्रकारचे वेगळे प्रश्न, वेगळे युक्तिवाद हेही एकनाथ शिंदे यांच्याकडनं समोर येऊ शकतील. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कपिल सिब्बल उपस्थित करत असलेल्या मुद्द्यांना कोणत्या प्रकारे प्रतिवाद केला जाऊ शकतो, तर हा आपल्याला त्यातला नक्कीच हा महत्त्वाचा मुद्दा आहे. अर्थात तोही समोर येईलच. पण कपिल सिब्बल यांनी जे 2 महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याकडे दुर्लक्ष करून नक्कीच चालणार नाही. पण प्रशांत बाग, तुमच्यासाठीच माझा पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे आता तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केलाय की ज्या पद्धतीनं कपिल सिब्बल हे युक्तिवाद करतायत त्याच्यामध्ये एकूणच असं म्हणता येईल की विधानसभा अध्यक्षांनी जो निर्णय दिलेला आहे तो तर आहेच, त्याला आव्हान देत आहेत, निवडणूक आयोगाच्या निर्णयाला सुद्धा आव्हान देत आहेत. मात्र त्याच वेळेला 20 तारखेला जे काही घडलेलं होतं, जे मतदान झालेलं होतं महाराष्ट्रामध्ये विधिमंडळामध्ये, त्याच्यावरून सुद्धा कुठेतरी प्रश्न उपस्थित होताना दिसत आहेत. हो, कारण 20 तारखेला जशा प्रकारे की आपल्याला माहिती की एक जागा ही येऊ शकली असती पण ती आली नाही. मग ती का नाही आली? कोणती मतं नेमकी फुटली? गुप्त मतदान असल्यामुळे हा सगळा चर्चेचा विषय असतोच. पण त्याच दिवशी जर का आपण बघितलं तर संजय राऊत यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून, त्यांच्या पक्षातल्या सगळ्यांकडनंच कडाडून विरोध सतत होत असतो, आरोप प्रत्यारोप होत असतात. पण त्याच 20 जूनच्या निवडणुकीमध्ये संजय राऊत हे पुन्हा एकदा राज्यसभा सदस्य म्हणून निवडून आले. ते याच सगळ्या शिवसेनेच्या 31 जणांच्या पाठिंब्यावर. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आपल्याला नक्कीच म्हणता येईल. मग त्यांनी जी भूमिका घेतली की आम्ही संजय राऊत यांना निवडून आणलं, आम्ही पक्षाला मानतच होतो, मग 21 तारखेला तुम्ही प्रतोद का बदलला? हा मुद्दा ते उपस्थित करू शकतात. 21 तारखेला प्रतोद का बदलतात? त्यानंतरच हा मुद्दा उपस्थित होतो की स्वैच्छिक कृतीचा घटनाक्रम जर का बघितली तर हा महत्त्वाचा आहे. पण या सगळ्या विषयामध्ये निवडणूक आयोगाचा, कपिल सिब्बल यांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे निवडणूक आयोगाचा, 2018ला म्हणजे की घटनेचे परिशिष्ट 11अ ही घटना कोणती? तर ही पक्षाची, ही शिवसेना पक्षाची घटना, त्याचं जे 11 क्रमांकाचं जे कलम आहे आणि त्यानुसार म्हणून निवडणूक आयोगाला झालेले बदल, म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी पक्षाच्या नेतृत्वाची धुरा स्वीकारलेली आहे, झालेले बदल हे सुद्धा त्यांना कळवण्यात आले होते. 2013लाही कळवण्यात आले. मग 2018ला केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग कसं काय म्हणू शकतो? खरंय प्रशांत बाग, मी थोडंसं थांबवते कारण एक महत्त्वाची अपडेट आपल्याकडे कोर्टामधली सध्या येते. प्रशांत लीला रामदास हे दिल्लीमधून आपल्या सोबत आहेत. प्रशांत, सध्याची काय अपडेट आहे? न्यायमूर्ती बागजी जे आहे त्यांनी एक प्रश्न केलेला आहे, पक्षाची व्याख्या कशी करायची आणि बहुमत कसे समजून घ्यायचे हे संविधान ठरवत असतं. म्हणजे ज्या पक्षाची घटना असते ती घटना, त्या संदर्भातल्या तरतुदी, त्याचे नियम, त्या संदर्भातले मार्गदर्शक सूचना, त्याच्या आधारावरती निर्णय घेतला जातो. त्यावेळेस सिब्बल यांनी उत्तर दिलं आहे की जर संविधान म्हणजे शिवसेनेला घटना नव्हती असा सवाल जर केंद्रीय निवडणूक आयोग करत असेल तर 2013ला ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणुका चुकीच्या आहेत का? मग त्यावेळेस त्या लोकांना निवडून दिलेलं आहे. त्यावेळेस केंद्रीय निवडणूक आयोग त्यांना शिवसेना म्हणून मान्यता देते, त्यांना पक्षचिन्ह म्हणून धनुष्यबाण देते आणि 2018मध्ये त्याला मान्यता देत नाही. हे कुठल्या प्रकारची परिस्थिती आहे असा सवाल कपिल सिब्बल यांनी न्यायमूर्तींपुढे केला आहे. त्यावरती सरन्यायाधीशांनी म्हटलेलं आहे की निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार किंवा पक्षाच्या घटनेनुसार बहुमत कसे ठरवायचे यासाठी काही निश्चित सूत्र आहेत का, यावरती असा सध्या युक्तिवाद सुरू असताना आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चितच प्रशांत, आपण बघतोय की कपिल सिब्बल हे ठाकरे गटाची बाजू मांडताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचमध्ये त्यांनी एक महत्त्वाचं विधान सुद्धा केलेलं आहे. प्रशांत बाग, मी तुमच्याकडे येते. संख्याबळपेक्षा महत्त्वाचं काय आहे? तर आणखी एक ब्रेकिंग न्यूज समोर येते. त्याआधी चिन्ह हे विधिमंडळ पक्षाचं की राजकीय पक्षाचं असा प्रश्न कोर्टामध्ये उपस्थित झालेला आहे आणि अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आपल्याला इथे उपस्थित करण्यात आलेला आहे की चिन्ह हे विधिमंडळ पक्षाचं आहे की राजकीय पक्षाचं आहे? प्रशांत, युक्तिवाद सुरू झालाय. त्या युक्तिवादामध्ये अत्यंत कळीचे मुद्दे उपस्थित होत आहे की म्हणजे की 31 आमदार यांची स्वेच्छाकृती, निवडणूक आयोगाला 2018लाच उपरती कशी झाली, 2013लाच 11 प्रमाणे दिलं होतं आणि मग त्याच आधारावर
स्वतः जस्टिस जयमाला बागची यांनी ज्या पद्धतीनं कपिल सिब्बल यांच्याशी इंटरॅक्टिव्ह सुरू केलेलं आहे याच्यातनंच अनेक मुद्दे उपस्थित आहे की चिन्ह नेमकं कोणाचं. या सगळ्या विषयामध्ये आपण बघायचं आहे की जस्टिस बागची काय म्हणाले. ते म्हणाले की निवडणूक आयोग चुकीचा प्रश्न विचारत होता. विधानसभेतील पक्षात बहुमत आहे का याचा संबंध राजकीय पक्षाशी असायला हवा. स्वतः सरन्यायाधीश यांनीही बेंचवरनं जी लगेच टिप्पणी केली आहे, राजकीय पक्षातील बहुमताचा अर्थ मर्यादा काय आहेत हा एकमेव संदिग्ध मुद्दा असेल. ते वेगवेगळ्या प्रकारचे असू शकते, त्यात माजी आणि विद्यमान आमदारांचा समावेश असेल. हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि या आधारावरच जयमाला बागची जस्टिस बागची यांनी पक्षाची व्याख्या कशी करायची आणि बहुमत कसे समजून घ्यायचे हे संविधान ठरवेल. हा अधिकार जो आहे हा संविधानाचा आहे. हा अधिकार बाजू मांडणं हा तुमचा अधिकार आहे, पण त्यानुसार तुमची बाजू जी तुम्ही मांडताय ती संविधानानुसार आहे का हे संविधानच ठरवेल. 11A दाखला देऊन तुम्ही सांगताय, पण 11A हे पक्षाच्या घटनेतील कलम आहे. मुद्दा लक्षात घे प्रियंका. 11A घटनेतील 11चा दाखला कपिल सिब्बल यांनी वारंवार जो दिला आहे हे पक्षाच्या घटनेतील कलम आहे. पण निवडणूक आयोग किंवा सुप्रीम कोर्ट जे आहे हे संविधानाच्या आधारावर आपला निर्णय घेईल, निकाल देईल, डायरेक्टिव्ह देईल. त्या ठिकाणची भूमिका इथे महत्त्वाची जाते. आणि या ठिकाणी कपिल सिब्बल यांचे 2 मुद्दे मात्र अत्यंत प्रभावी ठरत आहेत की त्यांच्या मुद्द्यांमध्ये 2013च्या निवडणुका वाईट होत्या तर त्या पक्षही नसता, म्हणजे झालेल्या निवडणुकांचे दाखले दिलेले आहेत. बाळासाहेब ठाकरेंनंतर उद्धव ठाकरेंनी स्वीकारलेला कार्यभार याचा दाखला दिला आहे. पक्षाच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांची नियुक्ती केली हाही दाखला दिला आहे. झालेल्या बदलाची माहिती निवडणूक आयोगाला दिली हाही दाखला दिला आहे. आणि 5 वर्षानंतर निवडणूक आयोगाला उपरती अचानक कशी झाली हा प्रश्नही उपस्थित केलेला आहे. आणि याच आधारावर पण कळीचा मुद्दा हा सुद्धा तितकाच आहे की 20 जून आणि 21 जून या 2 दिवसांमधले घटनाक्रम हे या केसमधले अत्यंत महत्त्वाचे आहेत. 20 जूनला जी निवडणूक झाली होती, ज्या निवडणुकीमध्ये संजय राऊत हे खासदार निवडून आले आणि त्यासाठी म्हणून निवडून आलेले सदस्य जे होते म्हणजे आमदार खासदार यांनी जे मतदान केलं होतं आमदारांनी यांनी केलेल्या मतदानाच्या आधारावर त्यांना तो आधार मिळाला. म्हणजे हे जे 31 आमदार आहे यांनी मतदान कोणाला केलं होतं तर पक्षाचे उमेदवार संजय राऊत यांना. 21 तारखेला मात्र ते गुवाहाटीला गेले, सुरतला गेले, सुरत नंतर गुवाहाटीला गेले. पण 21 तारखेलाच प्रतोद म्हणून सुनील प्रभू यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांनी केली. मग यांचं जर का म्हणणं आहे की आम्ही पक्षाने दिलेल्या उमेदवाराला मतदान करून गेलो, आम्ही 21 तारखेला आमची कोणती कृती केलीच नाही, तर तुम्ही प्रतोद दुसरा निवडलाच का. याचमुळे सरन्यायाधीशांच्या तोंडून 31 आमदारांची स्वैच्छिक कृती हा शब्द आला का हा प्रश्न नक्कीच महत्त्वाचा आहे. प्रियंका, अगदी महत्त्वाचा प्रश्न उपस्थित झाला इथे. मी पुन्हा थेट जाते नवी दिल्लीमध्ये प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, याच प्रश्नातून आणखी 2 प्रश्न कपिल सिब्बल यांनी उपस्थित केले आहेत. 22 जूनच्या बैठकीमध्ये गैरहजर राहिलेले आमदार आणि त्यानंतर प्रतोद सुनील प्रभूंचे जे अधिकार आहेत ते या आमदारांनी नाकारलेत. त्यामुळे इथे एक मोठा प्रश्न उपस्थित होतोय. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलाय तो म्हणजे आमदार महेश शिंदे यांच्या स्वाक्षरीमध्ये देखील मोठी तफावत होती असं कपिल सिब्बल म्हणाले. बरोबर आहे. यामध्ये ज्यांनी कपिल सिब्बल आपला युक्तिवाद करताना अनेक महत्त्वाचे दावे करताना आपल्याला पाहायला मिळतात. ज्या दाव्यांचा आधार त्यांनी कागदपत्राच्या आधारावर केले, जे कागदपत्र त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाला दिले होते त्या कागदपत्रांना एक प्रकारे केंद्रीय निवडणूक आयोगाने जरी निरर्थक ठरवलं असेल, पण सुप्रीम कोर्टाच्या पुढे हे कागदपत्र मांडताना त्यांनी अनेक महत्त्वाचे मुद्दे मांडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. एक तर त्यांनी ज्या पद्धतीनं महेश शिंदे यांच्या स्वाक्षरी संदर्भातला उल्लेख केलेला आहे की ही जी स्वाक्षरी आहे ही स्वाक्षरी महेश शिंदे यांचीच आहे का यावरती प्रश्नचिन्ह आहे. त्यानंतर त्यांनी हे स्पष्ट केलेलं आहे की साधारणतः ज्या पद्धतीनं या सगळ्या घडामोडी होत गेल्या, सुनील प्रभू हे पक्षाच्या वतीनं संसदीय पक्षाचे मुख्य प्रतोद होते, पण संसदीय पक्षाची एक वेगळी बैठक आपण गुवाहाटीमध्ये घेता आणि तिथे भरत गोगावले यांना प्रतोद म्हणून नियुक्ती करता. असं हे कुठल्याच घटनेमध्ये नसताना अशा प्रकारचा उल्लेख का केलेला आहे असाही सवाल कपिल सिब्बल यांनी आपल्या युक्तिवादामध्ये केला आहे. म्हणजे सुनील प्रभू यांचे अधिकार गोठवण्याचं काम भरत गोगोनेच्या माध्यमातून भरत गोगोनेंना ते अधिकार देण्यासाठी प्रयत्न आपण त्या गुवाहाटीच्या बैठकीमधून केला
केला गेला असाही सवाल कपिल सिब्बल यांनी केलेला आहे. यावरती आता काही क्षणासाठी जर बघितलं आपण तर हे तीनही न्यायाधीश याच प्रश्नावरती चर्चा करताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निश्चितपणे साधारणतः ज्या पद्धतीने प्रयत्न असतो की सुप्रीम कोर्ट हे कामकाज साधारणतः 4 पर्यंत चालत असते, पण कालचा जर अनुभव बघितला तर काल साधारणतः 4:30 पावणे 5 पर्यंत सुप्रीम कोर्टाने आपलं कामकाज कंटिन्यू केलं होतं. आजही तेच होतं का हे पाहणं फार महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच प्रशांत, या सगळ्यांमध्ये एक महत्त्वाचं विधान सर्वोच्च न्यायालयाकडून आणि न्यायाधीशांकडून करण्यात आलेलं आहे, ते म्हणजे आमदार पक्षाच्या मूळ नेतृत्वाला पदावरून हटवू शकत नाही. आणि ही अत्यंत महत्त्वाची टिप्पणी सरन्यायाधीशांनी केलेली आहे. त्यामुळेच आणखी प्रश्न उपस्थित होत आहेत. प्रशांत बाग, मी तुमच्याकडे येते. प्रियंका, खरं आहे म्हणजे की अनागोंदी नावाचा एक मराठी शब्द आपल्याला माहिती आहे प्रियंका, आणि कायदा काय म्हणतो, कायद्याची भाषा लावताना अनागोंदी माजू नये, अनागोंदी माजायला नको. आणि हाच भावनेला हात घालणारा मुद्दा कपिल सिब्बल यांनी हा मुद्दा मांडताना कोर्टात उपस्थित केला, ज्या आधारावर सरन्यायाधीशांनी ही टिप्पणी केली की देशामध्ये अनेक राजकीय पक्ष असे आहेत किंवा प्रादेशिक पक्ष आहेत की मग देशाच्या लोकशाहीपुढे गंभीर परिणाम होतील, अनागोंदी माजू शकते. आणि या आधारावरच सरन्यायाधीशांनी ही केलेली टिप्पणी ही सगळ्यात महत्त्वाची आपल्याला नक्कीच म्हणता येईल की पक्षाचा अध्यक्ष हा निवडून कसा आला आहे हा दुय्यम मुद्दा ठरतो. म्हणजे तो ठरवून आलाय, बहुमताने आलाय, एकमताने आलेला आहे किंवा तो कोणीतरी नियुक्त केलेला आहे, हा मुद्दा तेव्हा गौण ठरतो ज्यावेळेस त्या व्यक्तीला अध्यक्ष म्हणून तुम्ही स्वीकारलं आहे आणि त्याची अधिकृत नोंद निवडणूक आयोगाकडे झाली आहे आणि त्याला कोणाचा आक्षेप नाही आहे. या ठिकाणी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनेचे प्रमुख म्हणून अध्यक्ष म्हणून झालेली निवड याला कोणाचाही विरोध नव्हता, हे सिद्ध झालं आहे, हे रेकॉर्डवर सुद्धा आहे. आणि याबद्दल कोणता विरोध एकनाथ शिंदे यांनीही केला नाहीये. त्यामुळे निवडून आलेले लोक नाही ठरवू शकत की कोण पक्षाचा अध्यक्ष असेल किंवा नसेल, हे तेव्हा ठरवू शकतात ज्यावेळेस त्यावेळेस प्रत्यक्ष निवडणूक होते, ज्यावेळेस संख्याबळाच्या आधारावर एकापेक्षा अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला म्हणतो आपण ज्याला म्हणतो ना की ऑप्शन्स आपल्याला समोर असतात त्यावेळेस. त्यामुळे हा मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याचमुळे सरन्यायाधीशांचं हे वक्तव्य जितकं महत्त्वाचं आहे, कपिल सिब्बल यांनी केलेला युक्तिवाद जितका महत्त्वाचा आहे, त्याच वेळेस सरन्यायाधीशांचं 31 आमदारांची स्वैच्छिक कृती हेही वक्तव्य तितकंच महत्त्वाचं आहे. मग कारण काय की नेमकं कारण आता शेवटी या सगळ्यांनी जी भूमिका घेतली ही भूमिका त्यांची स्वैच्छिक कृती होती का? मग ती कृती होती तर का होती? मग त्याच्या मागची कारणं काय या आधारावर बाजू मांडणं चाललंय. पण याच्यामध्येच पक्षाच्या घटनेतील कलम 11A याची योग्य ती मांडणी जी कपिल सिब्बल यांनी केलेली आहे, ही मांडणी सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. पक्षाचं अंतर्गत जरी घटनेचं कलम असलं तरी त्यालाही मान्यता असते, त्यालाही महत्त्व असतं, हे कोणीही नाकारू शकत नाही. पण जर का निवडणूक आयोग म्हणतंय की 2018 पर्यंत आम्हाला याची माहितीच नव्हती, तर निवडणूक आयोगाच्या वतीनं सुद्धा ज्यावेळेस याला उत्तर म्हणून युक्तिवाद होईल त्याच्यामध्ये हा मुद्दा मात्र नक्की स्पष्ट होईल. स्वतः कोर्ट म्हणजे त्रिसदस्यीय जे आपल्याला सरन्यायाधीशांबरोबरचं जे पीठ आहे हे त्यांना प्रश्न विचारू शकतात आणि त्यांना या गोष्टीचा खुलासा नक्कीच करावा लागेल. कारण कागद बोलत असतो, पुरावा बोलत असतो आणि त्याच्यामागे जर का भावना असेल, लोकभावना असेल तर तीही महत्त्वाची असते. शेवटी संविधान निर्णय घेत असतो. हे सरन्यायाधीशांनी जे उद्धृत केलेले आजच्या सुनावणीमध्ये ते या सुनावणीतला गाभा आहे. या सुनावणीमध्ये अजून वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे समोर येईल. पण एक मात्र निश्चित आहे प्रियंका की बाण कोणाचा, आता जरी कपिल सिब्बल आक्रमकपणे बाण सोडताय तरी धनुष्य जे आहे ते सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे आणि धनुष्याला लावलेली जी प्रत्यंचा आहे त्या प्रत्यंचावर जो बाण टिकवावा लागतो ती प्रत्यंचेला किती ताणायचं याचा निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या हातात आहे. आता एक बाण कपिल सिब्बल मारताय, निवडणूक आयोगाचे वकील अजून याच्यात उतरणारे मैदानात, याच्यानंतर एकनाथ शिंदे पक्षाचे जे शिवसेना आता जो पक्ष आहे त्याचे वकील मैदानात उतरणार आहे. महाभारत हे चालू राहणार आहे अजून. पण एक मात्र निश्चित की या मुद्द्याला आता निर्णायक परिस्थितीकडे या सुनावणीच्या माध्यमातून सगळेजण जाताना बघताय. हे सगळ्यात दिलासादायक आहे कारण ही महाराष्ट्रासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. पण देशातल्या संपूर्ण राजकीय पक्षांचं लक्ष या सुनावणीकडे लागलेलं आहे. कारण ग्रहण महाराष्ट्राला लागलं तसं देशातल्या इतर ठिकाणी सुद्धा लागणार का हाही प्रश्न वारंवार अनेकांकडून उपस्थित केला जातो. बरोबर आहे प्रशांत. आपण जाऊयात थेट नवी दिल्लीमध्ये प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी सुरू आहे आणि या सगळ्यांमध्ये एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर येते. नार्वेकरांकडे अपात्रतेबाबत अधिकार होते असं कपिल सिब्बल हे म्हणालेले आहेत. हवे असतील तर आणखी 15 मिनिटं युक्तिवाद करा
असं उत्तर कोर्टाकडून देण्यात आलेलं आहे. आपण बघतोय कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि त्या संदर्भामध्ये नव्या अपडेट समोर येत आहेत. बातम्यांनुसार भाजपनं चुकीच्या पद्धतीनं सरकार पाडलं असा युक्तिवाद करण्यात येतोय. भाजपच्या लोकांनी त्या आमदारांचं स्वागत का केलं असा सुद्धा प्रश्न इथे उपस्थित करण्यात आलाय. उपाध्यक्षांनी नोटीस पाठवल्या, मग आमदारांचं उत्तर का नाही हा सुद्धा प्रश्न उपस्थित होतोय. निवडणूक प्रक्रिया ही थट्टा बनली आहे असा थेट आरोप कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय. कपिल सिब्बल यांच्याकडून वेगवेगळे युक्तिवाद कोर्टामध्ये करण्यात येत आहेत आणि त्याच युक्तिवादासंदर्भात सरन्यायाधीश यांच्याकडून सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित करण्यात आलाय. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांनुसार किंवा पक्षाच्या घटनेनुसार जर बहुमत असेल तर मग ते बहुमत कसं ठरवायचं यासाठी काही निश्चित सूत्र आहेत का, हा महत्त्वाचा प्रश्न सरन्यायाधीश यांच्याकडून उपस्थित करण्यात आलाय. थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे. प्रशांत, आत्ता या घडीला काय नेमका युक्तिवाद सुरू आहे? कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद करताना म्हटलं आहे हे सर्व आमदार गुवाहाटीमध्ये असताना संगनमत करून या आमदारांनी सरकार पाडलं आहे. यासाठी भाजपसोबत त्यांनी संगनमत केलं होतं असा आरोप त्यांनी या युक्तिवादासोबत केला आणि हे भारतीय जनता पक्षाच्या सतत संपर्कात होते असाही दावा त्यांनी केला. एकनाथ शिंदे यांनी उघडपणे सांगितलंय की त्यांना एका मोठ्या राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा आहे आणि सोबतच त्यांनी हे म्हटलंय की शिवसेनेनं निवडणूक आयोगाला पत्र लिहून पक्षविरोधी कारवाई बद्दल कळवलं देखील होतं, पण त्या संदर्भात कुठलाही निर्णय घेण्यात आला नाही आणि कधीही कोणताही पक्ष कार्यकर्त्यांच्या पाठिंबावर दावा केला जात नाही. सुनील प्रभू यांनी अपात्रतेची याचिका दाखल केली होती ती मूळतः 16 आमदारांची होती, नंतर ती 22 झाले. सभागृहात बोलवणे बहुमत सिद्ध करण्याची अट न्यायालयाने रद्द केली, पण उद्धव यांनी राजीनामा दिल्यामुळे दिलासा मिळाला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलंय. पण अध्यक्षांची निवडणूक ही एक महत्त्वाची घटना होती कारण अपात्रतेचा निर्णय अध्यक्षांनाच घ्यायचा होता, तर तो निर्णय त्यांनी घेतला नाही आणि 22 आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात विधानसभा अध्यक्ष यांनी ज्या पद्धतीनं मूग गिळून शांतपणे सर्व कायद्यांना आणि सगळ्या कागदपत्रांना बाजूला सारला आणि ज्या पद्धतीने निर्णय हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विरोधात दिला आणि अपात्रतेची याचिका जी आहे ती फेटाळली, त्यामुळे एक प्रकारे हे सरकार वाचलं असा प्रकारचा दावा देखील कपिल सिब्बल आपल्याला युक्तिवादादरम्यान करताना पाहायला मिळतंय. निश्चितच प्रशांत, आपण बघतोय कोर्टामध्ये युक्तिवाद सुरू झालेला आहे आणि या युक्तिवादामध्ये ही फक्त फूट आहे, मर्जर नाही हे स्पष्ट दिसतंय असं कपिल सिब्बल म्हणालेले आहेत. कोर्टामध्ये कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद सुरू झालाय आणि या युक्तिवादामध्येच त्यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलंय. ही फक्त फूट आहे, मर्जर नाही हे स्पष्टपणे दिसून येत आहे. अशा पद्धतीचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात येतोय.